आपल्या विषयाचं नाव आहे, लोकांनी जसे तुमच्याशी वागावे असे तुम्हाला वाटते तसे तुम्ही त्यांच्याशी वागा. हा आपला विषय आहे. आणि अनेक वेळा आपली इच्छा ही असते की लोकांनी आपल्या बरोबर नेहमी चांगलं जे आहे ते वागलं पाहिजे. आणि अशा प्रकारची इच्छा लोकांकडनं आपण जी लोकांनी आपल्याबरोबर चांगलं वागावं अशा प्रकारची इच्छा जी आपण बाळगतो ही काही चुकीची नाहीये, चांगली आहे. पण लोकांना देखील अशा प्रकारची जी काही त्यांची देखील अशा प्रकारची इच्छा असते की आपण देखील त्यांच्या बरोबर जे आहे ते चांगलं वागावं. आणि मग आपण आजचा हा जो विषय आहे, लोकांनी जसे तुमच्याशी वागावे असे तुम्हाला वाटते तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, हा आपण काय करणार आहोत, सविस्तरपणे शिकणार आहोत. आणि मग आजच्या विषयातला मुद्दा क्रमांक 1 आहे, तो हा आहे, सर्वांनी लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 1 आहे की लोकांबरोबर ज्या वेळेला तुम्ही वागतात त्यावेळेला प्रेमाने लोकांबरोबर तुम्ही वागलं पाहिजे. प्रेमाने ज्या वेळेला तुम्ही लोकांबरोबर वागू लागतात त्यावेळेला लोक देखील तुमच्या बरोबर प्रेमाने जे आहे ते वागू लागतात. आणि आपण पवित्र शास्त्र ज्या वेळेला वाचतो तर पवित्र शास्त्र आपल्याला आपण लोकांबरोबर नेहमी प्रेमाने वागलं पाहिजे या संदर्भात अनेक गोष्टी सांगतो. पण त्या सर्व गोष्टी समजून घेण्याकडं आज आपण लक्ष पुरवणार नाही, नाहीतर आपला हा विषय फार मोठा होईल. पण काही अंशी आपण लोकांबरोबर प्रेमाने वागावं या संदर्भात काही वचनं आपण जे आहे ते वाचणार आहोत आणि समजून घेणार आहोत की पवित्र शास्त्र हे आपल्याला कशा प्रकारची वागणूक जी आहे लोकांबरोबर करण्यासंदर्भात सांगतं. कोणीतरी मला योहानाचं पुस्तक, मत्तेचं पुस्तक 22 अध्याय आणि वचन 39 वाचण्यासाठी मदत करा. मत्ते 22 अध्याय आणि वचन 39 काय म्हणतात, 39 वचन. विचारासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. व्हेरी गुड. आता बघा, ह्या वचनातून आपल्याला हे समजतं की आपण लोकांबरोबर जे आहे प्रेमाने वागणूक जे आहे ते केली पाहिजे. आणि देवाची अपेक्षा आपल्याकडनं हीच आहे, हे आपल्याला वचन 39 मध्ये जे आहे ते पाहायला भेटतं. वचन 39च्या ब भागामध्ये असं म्हटलेलं आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतः सारखी प्रीती जी आहे ती केली पाहिजे. म्हणजे देव आपल्याकडनं अपेक्षा करतो की आपण लोकांबरोबर नेहमी प्रीतीने जे आहे ते वागलं पाहिजे. आणि जर आपण लोकांबरोबर प्रीतीने वागलो तर लोक देखील आपल्या बरोबर प्रीतीने वागतील, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण हा विषय शिकत आहोत की लोकांनी जसं तुमच्याशी वागावं असे तुम्हाला वाटते तसेच तुम्ही त्यांच्याशी काय करा, वागा. मग आपल्याला जर वाटत असेल की लोकांनी आपल्या बरोबर नेहमी प्रीतीने वागलं पाहिजे, प्रेमाने वागलं पाहिजे, तर आपण अगोदर त्यांच्या बरोबर प्रेमाने वागणं फार गरजेचं आहे. आणि पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला हे पाहायला भेटतं की देव माणसांबरोबर जे आहे प्रेमाने वागलेला आहे. देव हा माणसांबरोबर जे आहे प्रेमाने वागलेला आहे. आणि ज्या वेळेला आपण देव माणसांबरोबर कशा प्रकारे प्रेमाने वागला हे समजून घेण्याकडे ज्या वेळेला आपण लक्ष पुरवतो त्यावेळेला आपल्याला अनेक उदाहरणं जे आहेत ते पाहायला भेटतात. जक्कई, ज्या वेळेला आपण जक्कईच्या जीवनाबद्दल वाचतो, वचन सांगते की जक्कई ज्या समाजामध्ये राहत होता त्या समाजाने जक्कईवरती प्रेम जे आहे ते केलेलं नव्हतं, किंवा तो जो समाज आहे त्याने जक्कईवरती जे आहे जक्कईबरोबर जे आहे ते प्रेमाने वागणूक केलेली नव्हती. परंतु ज्या वेळेला जक्कईची जी काही भेट आहे ती येशू बरोबर झाली, किंवा ज्या वेळेला येशू हा जक्कईला भेटला
त्यावेळेला आपण पाहतो की जगाचे लोक जसे जक्कया बरोबर वागले तसं येशू जक्कया बरोबर वागलं नाही. तर येशू जक्कया बरोबर प्रेमाने, प्रीतीने वागलेला आपल्याला पाहायला भेटतो. येशूने जक्कया बरोबर जी वागणूक केली, जक्कय जर आपण पाहिलं तर लोकांच्या दृष्टिकोनातून चांगला व्यक्ती नव्हता. जक्कया बरोबर जक्कया हा कशा प्रकारचा व्यक्ती होता आणि जक्कया बरोबर लोक कशा प्रकारे वागायचे या संदर्भात आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये काही अंशी जे आहे ते वाचायला भेटतात. जक्कयाला पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की लोक स्वीकारणारे नव्हते, पण येशूने त्याच्याबरोबर प्रेमाने जे आहे ते वागणूक केली. एवढंच काय, तर आपण ज्या वेळेला योहानाचं पुस्तक 3 अध्याय आणि वचन 16 वाचतो तर त्या ठिकाणी देवाने आपण पाहतो की पापी लोकांचा तिरस्कार न करता पापी लोकांचा स्वीकार जो आहे प्रेमाने केलेला आहे. कारण वचन आपण जेव्हा वाचतो त्यावेळेस वचन सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. बघा, आपण ते वचन वाचूया. मला वाचण्यासाठी मदत करा. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. व्हेरी गुड. बघा, ह्या वचनाचा जो ब भाग आहे तो काय सांगत आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली. जर देव आपल्या बरोबर प्रेमाने वागतो, जर देव आपल्या बरोबर प्रीतीने वागतो, देव आपण पापी असताना देव आपला तिरस्कार जो आहे तो करत नाही, देव आपला स्वीकार करतो. इतकं देव आपल्या बरोबर प्रेमाने प्रीतीने वागतो, तर आपण देखील देवाच्या अपेक्षेनुसार लोकांबरोबर प्रेमाने जे आहे ते वागणं पाहिजे. लोकांबरोबर आपण प्रीतीने जे आहे ते वागलं पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण लोकांबरोबर प्रेमाने वागतो, ज्या वेळेला आपण देवाने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे लोकांबरोबर प्रीतीने वागतो, त्यावेळेला लोक देखील आपल्या बरोबर आपण जसं लोकांशी वागतो तसं ते आपल्याबरोबर वागू लागतात. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. मग पहिली गोष्ट काय आहे? लोकांबरोबर आपण नेहमी प्रेमाने वागलं पाहिजे. दुसरा मुद्दा क्रमांक 2, नेहमी आपण लोकांना क्षमा जाहीर करणारा व्यक्ती बनलं पाहिजे. जर तुमचं कोणी वाईट केलं आहे तर त्या वेळेला तुम्ही त्या वाईट करणाऱ्या व्यक्तीला क्षमेचं जे उदाहरण आहे ते दाखवणं गरजेचं आहे. तुम्ही त्या वाईट करणाऱ्या व्यक्तीला क्षमा जे आहे ती केली पाहिजे. एक देवाचे सेवक जे आहे ज्यांचं नाव ग्राहम स्टेन आहे, त्यांना आणि त्यांच्या 2 लेकरांना त्यांच्या कारमध्ये जे आहे ते जाळून टाकण्यात आलं. आणि ज्या वेळेला त्यांच्या पत्नीला ज्या व्यक्तीने जाळलं त्या व्यक्तीला कोणत्या प्रकारची शिक्षा करावी हे विचारण्यात आलं, त्यावेळेला त्यांच्या पत्नीने त्या ठिकाणी त्या व्यक्तीला जे आहे क्षमा केली. ती म्हणाली की माझं पवित्र शास्त्र, माझा देव जो आहे मला क्षमा करायला शिकवतो. लक्ष द्या, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, मला तुम्हाला हे शिकवायचं आहे की देव आपल्याकडनं अपेक्षा करतो की आपण लोकांना क्षमा जे आहे करणारा व्यक्ती बनलं पाहिजे. ज्या वेळेला आपण कलसीकरचं पत्र 3 अध्याय आणि वचन 13 आपण वाचतो, तर त्या ठिकाणी कलसे येथील मंडळीला आत्म्याच्या प्रेरणेने संत पाऊल क्षमा करण्यासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी सांगताना जे आहे ते दिसून येतात. बघा कोणते ते वचन वाचण्यासाठी मदत करा. कलसीकरचं पत्र 3 अध्याय आणि वचन 13 काय म्हणत आहे? एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाराणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. हो, कोणाविरुद्ध कोणाचं घराणं असेल तर, कोणाविरुद्ध
कोणाची काही तक्रार असेल तर, कोणी कोणाचं जर वाईट केलं असेल तर आपसामध्ये क्षमा जी आहे ती केली पाहिजे. कारण आपल्याला क्षमा करण्यात आलेली आहे. आणि मग देव अपेक्षा करतो की आपण जर त्याला ओळखतो तर आपण देवाला ओळखतो हे आपण कृतीतून जे आहे दाखवणं गरजेचं आहे. आणि कृती काय आहे? जशी देवाने आपल्याला क्षमा केली आहे तसं आपण जो आपलं वाईट करतो त्याला क्षमा जी आहे ती केली पाहिजे. आणि पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण वाचतो ना, तर वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की येशू हा वधस्तंभावरती असताना तो आपल्या पित्याला विनंती करत आहे की ज्यांनी त्याचं वाईट केलं आहे, ज्या लोकांनी त्याचं वाईट केलेलं आहे त्या लोकांना पित्याने क्षमा करायची. येशू ही विनंती करत आहे. कोणत्या वेळेला? ज्या वेळेला तो यातना भोगत आहे, ज्या वेळेला तो पीडा भोगत आहे, ज्या वेळेला तो भयानक अशा दुःख सहन करत आहे. बघा, ज्या वेळेला आपण मत्तयाचं पुस्तक 23वा अध्याय आणि वचन 23 वाचतो तर त्या वचनामध्ये येशू हा आपल्या पित्याकडं विनंती करत आहे की ज्यांनी त्याचं वाईट केलेलं आहे, ज्यांनी त्याला त्या मरणाच्या यातना दिलेल्या आहे, ज्यांनी त्याला वधस्तंभावरती खेळलेलं आहे, ज्यांनी त्याच्या हातापायामध्ये खेळ ठोकलेले आहे, ज्यांनी त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट जे आहे ते घातलेला आहे, ज्यांनी त्याच्या कुशीमध्ये भाला खुपसलेला आहे, ज्यांनी त्याची थट्टा उडवली, ज्यांनी त्याचे कपडे आपसात वाटून घेतले, ज्यांनी त्याची निंदा केली, ज्यांनी त्याला बरं वाईट म्हटलं, अशा लोकांकरता येशू आपल्या पित्याकडे विनंती करत आहे की पित्याने त्यांना क्षमा करावी. बघा वचन काय सांगत आहे, 23वा अध्याय आणि वचन 34 काय म्हणत आहे. येशू म्हणाला, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतायत हे त्यांना समजत नाही. व्हेरी गुड. लूक 23वा अध्याय आणि वचन 34 मध्ये असं म्हटलेलं आहे की येशू आपल्या पित्याकडे प्रार्थना करत आहे. आणि पहा, त्या प्रार्थनेमध्ये जो शब्द येशू आपल्या पित्याला सांगत आहे तो कोणता आहे? तर तो शब्द आहे, येशू म्हणत आहे की तू त्यांना क्षमा कर, तू त्यांना क्षमा कर. त्यांनी माझं जे वाईट केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे जे काही झाडाझडती आहे ते घेऊ नको, त्यांना क्षमा कर. एक ख्रिस्ती जीवन काय आहे हे आपल्याला येशूच्या ह्या ठिकाणी दिसून येतं. देवाची इच्छा आहे की आपण क्षमा करणारे व्यक्ती बनावं. देवाची इच्छा आहे की आपण लोकांबरोबर सूड घेणारा व्यक्ती बनू नये. तर ज्यांनी आपलं वाईट केलेलं आहे त्याला आपण क्षमा केली पाहिजे. हे खरं ख्रिस्ती जीवन आहे. ज्याला देव कळालेला आहे त्या व्यक्तीकडनं देव ही अपेक्षा करत आहे. सर्वांकडनं देव अपेक्षा करत नाही. ज्याला देवाची ओळख झालेली आहे त्याच्याकडनं देव ही अपेक्षा करत आहे की त्याने येशू सारखं पित्याकडे ही प्रार्थना करावी की हे पित्या यांना क्षमा कर, किंवा हे पित्या यांना क्षमा करणारं हृदय मला दे, यांना क्षमा करणारं व्यक्ती मला बनव. ज्यावेळेस लोक आपलं वाईट करतात त्यावेळेला आपल्या जीवनातून सर्वात अगोदर त्या लोकांप्रती कोणत्या गोष्टी बाहेर निघतात? देवाला जर आपण ओळखतो तर हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या जीवनातून सूड घेण्याच्या भावना नाही, बदला घेण्याच्या भावना नाही, तर आपल्या जीवनातून क्षमा करणाऱ्या जे काही भावना आहे, क्षमा करणारं आपल्या जीवनातून जो काही स्वभाव आहे तो बाहेर येणं फार गरजेचं आहे. आणि ही गोष्ट देव आपल्याकडनं अपेक्षा करतो. तिसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही लोकांबरोबर वागतात त्यावेळेला लोकांबरोबर न्यायाने वागा. तुमच्या हातून कोणावरही अन्याय होता कामा नये. तुमच्या हातून कुणावरही अन्याय जे आहे होता कामा नये. म्हणून ज्या वेळेला तुम्ही लोकांबरोबर वागतात त्यावेळेला तुमचं जे वागणूक आहे ती न्यायाने
भरलेलं असतं. न्यायाने लोकांना तुम्ही काही मध्ये लोकांबरोबर वागलं पाहिजे. लक्षात द्या, ज्या वेळेला आपण मत्तयाचं पुस्तक 23वा अध्याय आणि वचन 23 वाचतो, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की सर्वात महत्वाच्या गोष्टी नियमशास्त्रामध्ये काय आहे आणि ज्या पुढाऱ्यांनी केल्या पाहिजे, ज्या देवाच्या लोकांनी केल्या पाहिजे. देव अपेक्षित करतो की त्यांनी ह्या गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत, पवित्र शास्त्रात सांगितलेल्या, त्या त्यांच्या वागणुकीतून दाखवाव्या, त्यांनी त्या कराव्या. बघा वचन काय सांगत आहे, मत्तयाचं पुस्तक 23वा अध्याय आणि वचन 23 काय म्हणत आहे. ओ शास्त्रांनो, अहो पुरुषांनो, ढोयांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण पुदिना, बडीशेप व जिरे यांचा दशाच तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत. ह्या करायच्या होत्या तरी त्या सोडायला पाहिजेत असे नाही. हो, व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला प्रभू येशू हा त्या लोकांना काही गोष्टी हेतुपुरस्सर सांगताना दिसून येत आहे की ज्या गोष्टी पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहे त्या तुम्ही करायला पाहिजे होत्या, कारण त्याची खऱ्या अर्थाने लोकांना गरज आहे. येशू त्यांना म्हणत आहे की अहो शास्त्रांना, अहो पुरुषांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी वाईट अवस्था होणार. का? कारण तुम्ही देवाच्या गोष्टींना प्राधान्य देण्याऐवजी ज्या गोष्टी देवाला आवडत नाही अशा प्रकारच्या गोष्टींना प्राधान्य देऊन तुम्ही लोकांकरता कित्ता झालेले नाहीये. तुम्ही लोकांकरता अडखळाचे कारण झालेले आहे. देवाची इच्छा काय आहे की ह्या दिवसांमध्ये पुढाऱ्यांनी, ह्या दिवसांमध्ये ज्याला देवाची ओळख झालेली आहे त्या लोकांनी लोकांना न्याय काय आहे ते दाखवलं पाहिजे. खऱ्या अर्थाने लोकांना दया काय आहे ते दाखवलं पाहिजे. लोकांना विश्वास काय आहे हे दाखवलं पाहिजे. कारण ज्यावेळेस तुम्ही लोकांबरोबर न्यायाने वागतात, कारण ज्यावेळेला तुम्ही लोकांबरोबर दयेने वागतात, ज्यावेळेला तुम्ही लोकांबरोबर विश्वास योग्यतेने वागतात, त्यावेळेला तुम्ही देवाला दाखवत असतात. देवाची ओळख त्यांना ज्या टिकवून असतात. पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू हा न्यायाने वागलेला आपल्याला दिसून येतो. पवित्र शास्त्रामध्ये येशू ज्यावेळेस लोकांबरोबर वागला त्यावेळेला तो दयेने वागलेला आपल्याला दिसून येतो. येशू ज्या वेळेला लोकांबरोबर वागला त्यावेळेला येशू लोकांबरोबर विश्वास योग्यतेने वागलेला आपल्याला दिसून येतो. आणि बघा, पवित्र शास्त्र आपल्याला अतिशय स्पष्टपणे हे सांगतं, योहानाच्या पुस्तकाच्या 8व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये त्या ठिकाणी एक स्त्री आपल्याला पाहायला भेटते आणि त्या स्त्रीचा जो काही न्याय आहे कठोररित्या लोकांनी केलेला होता. लोक त्या स्त्रीबरोबर अतिशय कठोरतेने वागलेले आपल्याला पाहायला भेटतात. अतिशय कठोर असा न्याय त्या ठिकाणी लोकांनी त्या स्त्रीचा जो आहे तो केलेला होता, तिने केलेल्या चुकीच्या कृत्यामुळे. पण देवाचा न्याय पहा कसा आहे, देवाची दया पहा कशी आहे, देवाची विश्वास योग्यता पहा कशी आहे. कोणीतरी योहानाचं पुस्तक 8वा अध्याय आणि वचन 11 वाचण्यासाठी मदत करा. ती म्हणाली, प्रभूजी कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवत नाही, जा यापुढे पाप करू. व्हेरी गुड. येशू त्या स्त्रीला म्हणाला की मीही तुला शिक्षा जी आहे ती ठरवत नाही. लक्ष द्या, येशूला त्या स्त्रीला शिक्षा देण्याचा पूर्ण अधिकार होता, कारण येशू हा मानव देहामध्ये देव होता. येशूला त्या स्त्रीचा न्याय करण्याचा अधिकार होता. का? कारण येशूने पाप केलेलं नव्हतं. वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की त्या ठिकाणी गावचे लोक जे आहे ना, तिला दगडमार करण्यासाठी गावाच्या बाहेर तिला घेऊन चाललेले. लोकांनी तिचा न्याय जो केलेला होता. पण पहा, लोकांच्या न्यायामध्ये आणि देवाच्या न्यायामध्ये फरक काय माहिती का? देवाच्या न्यायामध्ये आपल्याला प्रीती दिसून येते. देवाच्या न्यायामध्ये आपल्याला स्वीकार दिसून येतो. देवाच्या न्यायामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचं दोषारोप जे आहे ते दिसून येत नाही. देवाच्या न्यायामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे नाव ठेवण्याची जी काही कृती आहे ती दिसून येत नाही. येशू तिला म्हणत आहे, तुला दोष देणारे कुठे आहेत? ती म्हणाले, कोणीच नाही. देवाने तिची, आपण पाहतो की अशा कमकुवत कठीण परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तिला कोणी सहारा
देणार नव्हतं, अशा वेळेला सहारा दिला. येशू ख्रिस्ताने लोकांना म्हणाले, जर तुम्ही हिचा जर न्याय करून चुकलेले आहात, मोशेच्या नियमशास्त्रानुसार तुम्ही जर हिला दगड मार करून मारून टाकू इच्छित आहात आणि मोशेचं नियमशास्त्र पूर्ण करू पाहत आहात, करा. पण त्या व्यक्तीने सर्वात अगोदर दगड मारावा ज्याने आपल्या जीवनामध्ये देवाच्या विरोधामध्ये पाप केले नसेल. तुम्हाला माहितीये का, सर्वांनी पाप केलं होतं आणि ते देवाच्या गौरवाला अंतरलेले होते. लक्ष द्या, सर्वांनी पाप केलं होतं. सर्वांनी आपले दगड जे आहे ना खाली टाकून माघारी आपल्या घरी जे ते गेले ते. आणि येशू तिला म्हणत आहे, तुला दोष देणारे कुठे? येशू तिला म्हणत आहे, तुझा न्याय करणारे कुठे? येशू तिला म्हणत आहे, तुला दगड मार करून मारून टाकणारे कुठे? ती म्हणाले, कोणीच नाही. लक्ष द्या, देवाची इच्छा ही आहे की आपण लोकांबरोबर वागत असताना लोकांकडनं चुका होतील, पण त्या चुकीमध्ये ज्यावेळेस आपण त्यांचा न्याय करतो, काय त्या न्यायामध्ये प्रीती आहे का? त्या न्यायामध्ये दया आहे काय? त्या न्यायामध्ये विश्वासयोग्यता आहे का? त्या न्यायामध्ये परत उभारणी आहे का? त्या न्यायामध्ये जवळ करणारा तो स्वभाव आहे का? देवाने ह्या स्त्रीला उभं केलं. देवाने ह्या स्त्रीला प्रीतीने जे आहे आपण पाहतो की समजून सांगितलं. देव तिला म्हणाला, जा इथून पुढे पाप करू नको, जा, मी तुला क्षमा करतो. लोकांना क्षमेची गरज आहे. आपण लोकांबरोबर वागतो ना त्यावेळेला कठोरतेने आपण लोकांबरोबर वागू नये. लोकांबरोबर आपण न्यायाने वागलं पाहिजे. लोकांबरोबर आपण न्यायाने जे ते वागले पाहिजे. लक्ष द्या, ही देव आपल्याकडनं अपेक्षा जी आहे ती करत आहे. आणि काय आपण देवाच्या अपेक्षेमध्ये खरं ठरत आहे किंवा नाही ठरत आहे, हे आपण आपल्या स्वतःला विचारणं फार गरजेचं आहे. पुढचा मुद्दा चौथा, लोकांबरोबर जेव्हा तुम्ही वागतात त्यावेळेला लोकांना दया दाखवा. ज्यावेळेस तुम्ही लोकांबरोबर वागतात त्यावेळेला लोकांना कठोर जी काही वृत्ती आहे, जो काही स्वभाव आहे तो दाखवू नका. लोकांनी जसं तुमच्याशी वागावं असं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही त्यांच्याशी वागा. आणि कसं वागलं पाहिजे? लोकांबरोबर आपण नेहमी दयेने वागलं पाहिजे. कारण पवित्र शास्त्र हे दयेने भरलेलं आहे. पवित्र शास्त्राचं ज्यावेळेस आपण बारकाईने अध्ययन करतो त्यावेळेला आपल्याला पाहायला भेटतं की देवाने लोकांवरती दया केलेली आहे आणि दया करणारे लोक देवाला आवडतात. म्हणून मत्तेचं पुस्तक 5वा अध्याय आणि वचन 7 पहा काय म्हणत आहे त्या ठिकाणी. मत्तेचं पुस्तक 5वा अध्याय आणि वचन 7 काय म्हणत आहे? जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जे दयाळू ते धन्य. तुम्हाला आशीर्वादित व्हायचं आहे का? तर तुम्ही लोकांवरती दया करणारे लोक बनले पाहिजे. कारण पवित्र शास्त्र आपल्याला डोंगरावरील प्रवचनात हे सांगत आहे की जे दया करणारे ते आशीर्वादित आहे. का? कारण त्यांच्यावरती दया करण्यात येईल. जे तुम्ही पेराल ते उगवल. आणि तुम्ही जर दया पेरली लोकांच्या जीवनामध्ये तर ज्या वेळेला तुम्हाला दयेची आवश्यकता भासेल त्यावेळेला ती तुमच्या जीवनामध्ये परत आल्याशिवाय राहणार. तेव्हा त्या ठिकाणी काय सांगत आहे? जे दया करणारे ते आशीर्वाद, जे दया करणारे ते धन्य आहे. का? कारण त्यांच्यावरती दया करण्यात येईल. आणि पवित्र शास्त्रामध्ये अनेक दया करण्यासंदर्भाचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. येशूने योहानाच्या पुस्तकाच्या 8व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये ह्या स्त्रीवरती दया केली. येशूने आपण पाहतो की योहानाच्या पुस्तकाच्या त्या 5व्या अध्यायामध्ये त्या शंभरुनी स्त्रीवरती दया केली. आपण पाहतो की काना येथील गावामध्ये त्या लग्नामध्ये द्राक्षरस संपलेला होता. येशूने पाण्याचा द्राक्षरस तयार करून त्या लोकांवरती दया केली. येशूने त्या यरीहोच्या रस्त्यावरती बसलेला जो आंधळा बार्थलमय आहे त्याला डोळे देऊन त्याच्यावरती दया केली. अनेक उदाहरणं आहे. 4000 आणि 5000 लोकांना जीव घालून येशूने त्यांच्यावरती दया केली. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र वाचतो अनेक उदाहरणं आहेत दयेची. लूका शुभवर्तमान 10वा अध्याय आणि वचन 34 ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला एका चांगल्या शंभरुनाबद्दल लिहिण्यात आलेलं आहे. चांगले शंभरुनी कोण? हा प्रश्न ज्यावेळेस येशूने विचारला त्यावेळेला एकाने उत्तर दिलं, ज्याने त्याच्यावर दया केली तो. ज्याने त्याच्यावर, बघा
काय काय दयेचं उदाहरण काय आहे? कोणीतरी 10वा अध्याय आणि वचन 34 वाचा. 10वा अध्याय वचन 34. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली. व्हेरी गुड. किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की तो त्याच्या जवळ गेला. तो ओळखीचा होता म्हणून का? नाही. तो नातेवाईक होता म्हणून का? नाही. तो शेजारचा होता म्हणून का? नाही. जो अर्ध मेलेला अवस्थेत पडलेला व्यक्ती आहे ना, तो त्या मदत करणाऱ्या व्यक्तीच्या ओळखीचा नव्हता. पण बायबल सांगतं की तो त्याच्या जवळ गेला, त्याने त्याच्या जखमांना जे आहे मलमपट्टी केली आणि त्याला सोडून नाही दिलं. त्याला आपल्या गाढवावरती बसवलं आणि अशा ठिकाणी नेलं जिथं त्याची प्रॉपर काळजी घेतली जाईल. आणि त्याने त्या उतार शाळेच्या रक्षकाला काही पैसे दिले, 2 रुपये देऊन म्हटले तू याची काळजी घे आणि यापेक्षा जास्त खर्च झाला तर मी परत आल्यावर दे. लक्ष द्या, आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या लोकांमध्ये आपण राहतो, त्या लोकांना दयेची गरज आहे. त्या लोकांना दयेची गरज आहे आणि आपण त्या लोकांना दया दाखवावी ही देवाची आपल्याकडनं अपेक्षा आहे. पण आपण लोकांना दया ही दाखवतो किंवा नाही हे आपण आपल्या स्वतःला विचारणं फार गरजेचं आहे. का? कारण आपल्याला माहिती आहे की आपण लोकांबरोबर कसं वागतो. या दिवसांमध्ये आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणार आहोत आणि आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करून आपण हे पाहणार आहोत काय आपण देवाने जशी आपल्यावर दया केली तशी आपण इतरांवर दया करणारा व्यक्ती आहो किंवा नाही. आणि जर नाही तर बनणं गरजेचं आहे. आणि जर ऑलरेडी आपण दया करणारे लोक आहोत त्यामध्ये आणखी वाढणं गरजेचं आहे. कारण देव अपेक्षा करतो आपल्याकडनं की आपण लोकांना दया दाखवावी. लोकांना आपण दया दाखवावी. आपली दया ही बोलण्यातून नसावी तर कृतीतून असावी. आणि मी खरंच धन्यवाद देतो देवाला तुमच्या सर्वांच्या जीवनाबद्दल. ज्या ज्या वेळेला अनाउन्समेंट होती की आपल्याला अमुक अमुक गोष्ट करायची आहे त्यावेळेला मोठ्या उत्सुकतेने तुम्ही सर्वजण सहभाग घेता. मला काही लोकांचे नाव घ्यायला आवडते. जसं सुभाष आहे, अनिताताई आहे. मी खरंच कधी कधी खूप मला तुमच्याबद्दल गर्व वाटतो, सर्वांबद्दल गर्व वाटतो की तुम्ही सर्वजण जे आहे दया करण्यामध्ये अतिशय स्वतःला समर्पित करणारे लोक आहेत. लोकांना दयेची गरज आहे. लोकांना दया दाखवा आणि तुमच्या कृतीतून दाखवलेली दया ही लोकांना देवाची ओळख करून देईल. देवाला तुमच्याद्वारे जगाला दिसायचं आहे. हो, जगाला तुमच्याद्वारे जगाला देव जो आहे तो दिसला पाहिजे. आणि म्हणून लोकांवरती दया करा. पुढचा मुद्दा, 5वा मुद्दा, लोकांबरोबर बोलत असताना नेहमी नम्रतेने बोला. हमरी तुमरी नको आहे. गर्वाचं बोलणं नको आहे. वचन सांगतं नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये मूर्खाच्या तोंडी गर्वाची काठी असते. मूर्खाच्या तोंडी गर्व असतं. लक्ष द्या, मूर्खाच्या तोंडी. आपल्याला देवाचं वचन काय सांगतं? आपण लोकांबरोबर बोलत असताना नेहमी नम्रतेने जे आहे ते बोललं पाहिजे. बघा, कलसीकरचं पत्र 4था अध्याय आणि वचन 6 काय म्हणत आहे? कलसीकरचं पत्र 4था अध्याय आणि वचन 6 बघा काय म्हणत आहे? ते बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यायचे हे तुम्ही समजा. व्हेरी गुड. आपलं जे बोलणं आहे ते नेहमी लोकांबरोबर नम्र असलं पाहिजे. नेहमी लोकांबरोबर कृपायुक्त असलं पाहिजे. मला हा शब्द फार आवडतो. इथं असं लिहिलेलं आहे की तुमचं बोलणं सर्वदा मिठाने रुचकर केल्यासारखं असावं. आपलं जे बोलणं आहे ते कसं असलं पाहिजे?
तर मिठाने रुचकर केल्यासारखं. लक्ष द्या, लोकांबरोबर ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला आपलं बोलणं जर नम्रतेने भरलेलं आहे, आपलं बोलणं जर कृपायुक्तने भरलेलं आहे, आपण जर आपल्या बोलण्यामध्ये जर अतिशय सौम्य आहोत, नम्र आहोत, कृपायुक्त आहोत, मिठाने रुचकर केलेले आपले शब्द असतील, तर मला तुम्हाला सांगू द्या, लोक आशीर्वादित होतील. लोक जे आहे ना, लोक हे खऱ्या अर्थाने आशीर्वादित होतील. पवित्र शास्त्र आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतं की येशू जो आहे ना, येशू हा लोकांबरोबर ज्या वेळेला राहत होता त्यावेळेला येशूने लोकांबरोबर जे आहे अतिशय अतिशय जे आहे ना, लोकांबरोबर येशूने नम्रतेची जे आहे वागणूक केली. येशूने लोकांबरोबर जे आहे ना, येशू अतिशय नम्र जे आहे, येशू लोकांबरोबर जे आहे ते राहिला. नम्रतेने येशू जो आहे आपल्या शिष्यांबरोबर जे आहे ते बोलला. देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे ज्यावेळेला आपण वाचतो, आपल्याला अतिशय स्पष्टपणे देवाचं वचन आपल्याला सांगते कशा प्रकारे येशू जो आहे लोकांबरोबर नम्रतेने वागला. कोणीतरी मत्तेचं पुस्तक 11 अध्याय आणि वचन 29-65 मदत करा. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल की येशू कशा प्रकारे लोकांबरोबर जे आहे नम्रतेने जे आहे ते राहिला. बघा, बोललं 11 अध्याय आणि वचन 29 काय म्हणत आहे. मत्ते, जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझी जो आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवांना विसावा मिळेल. व्हेरी गुड. कसं आहे येशू बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये? वचन सांगत आहे की येशू म्हणत आहे, मी मनाचा सौम्य आहे, नम्र आहे, लीन आहे. येशू आपल्या शिष्यांबरोबर बोलत असताना तो रोज नेहमी तो नम्रतेने संवाद साधायचा. तो नेहमी आपल्या शिष्यांबरोबर सौम्यतेने जे आहे तो त्यांच्यासोबत वागायचा. ज्या वेळेला जब्दीचे 2 पुत्र याकोब आणि योहान हे येशूकडे आले आपल्या आईला घेऊन, त्यांनी आईला पुढे केलं. आई म्हणे, आई तू बोल येशू बरोबर, मला उजवीकडे मला डावीकडे बस. आणि ते बोलले देखील, एकाला उजवीकडे एकाला डावीकडे. बाकीचे तुम्हाला माहिती का, बाकीचे 10 जण जे आहेत त्यांच्यावरती रागवले. हो, त्यावेळेला येशू हा त्या दोघांवरती रागवला नाही किंवा त्या 10 लोकांवरती पण नाही रागवला, शिष्यांवरती. येशूने सौम्यतेने त्या ठिकाणी त्या 12 जणांना, इन्क्लुडिंग त्यांचे जे दोघांची आई आहे त्यांना देखील उत्तर जे आहे दिलेलं आपल्याला पाहायला भेटतं. ज्याला मोठं व्हायचं आहे, पवित्र शास्त्र अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतं की येशू हा त्याच्या शिष्यांबरोबर जेव्हा जेव्हा संवाद साधत होता, जेव्हा जेव्हा बोलत होता, त्यावेळेला तो सौम्यतेने, लीनतेने जे आहे शिष्यांबरोबर बोलत होता. येशूच्या बोलण्यातून आपल्याला काय दिसतं? सौम्यता. येशूच्या बोलण्यातून आपल्याला काय दिसतं? लीनता. येशूचं बोलणं बघा कसं आहे, आपलं बोलणं लोकांबरोबर कसं आहे. लक्ष द्या चर्च, आपण लोकांबरोबर नेहमी चांगलं जे आहे बोललं पाहिजे. हे देव आपल्याकडनं अपेक्षित करतो आणि देवाची इच्छा ही आहे की आपण बदलावं. आपण एका दिवसात बदलणार नाही, पण देवाने आपल्याला बदलावं म्हणून आपण देवाकडं रोज प्रार्थना करणं गरजेचं आहे. देवाला आपण हे म्हटलं की देवा माझं बोलणं हे नम्रतेचं असू दे. देवाला आपण ही प्रार्थना केली की देवा मला दयेने वागणारा व्यक्ती बनव, देवा मला न्यायाने वागणारा व्यक्ती बनव, देवा मला क्षमा करणारा व्यक्ती बनव, देवा मला प्रेमाने लोकांबरोबर वागणारा व्यक्ती बनव. लक्ष द्या, ज्यावेळेला आपण ही प्रार्थना करू त्यावेळेला निश्चित अर्थाने पवित्र आत्मा आपल्याला अशा प्रकारची जी वागणूक आहे ती करण्याकरता सहाय्य केल्याशिवाय राहणार. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित करू.